अडीचशे धन्यवाद. चला किंग्स पास्टर संघ आपली सलामीची जोडी जी आहे ती लगेच मैदानाच्या दिशेला रवाना करायचे. कुणबी प्रीमियर लीग 2021 पर्व दुसरं ग्रँड फिनाले अंतिम सामना मात्र थोड्याच वेळामध्ये नाणेफेकीचा कौल मात्र जिंकला होता बिरवाडी टायगर या संघाने आणि प्रथम नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारला आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय किंग्स पास्टर या संघाला. दोन्ही संघाच्या 12व्या प्रतिनिधींना मी विनंती करतोय की प्लीज कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. पासळ जिंकली ना, पासळ जिंकली तर पासळ कोण हरली, पासळ कोण जिंकली हरली तिला तिसरा प्राइज सरकार, तिला थर्ड प्राइज. आणि बघून अनाउन्समेंट करणं. परत परत रन रेट मागितलं तर तू काढत बसेल का? तरी पण सांगून ठेवायचं अनाउन्समेंट सांगून ठेव. चला दोन्ही संघाच्या 12व्या प्रतिनिधींना विनंती करतो की प्लीज कॉमेंट्री स्टुडिओ मध्ये यायचं आहे. किंग्स पास्टर संघाचा 12वा प्रतिनिधी किंग्स पास्टर संघाचा 12वा प्रतिनिधी आणि बिरवाडी टायगर संघाचा 12वा प्रतिनिधी प्लीज आमच्या कॉमेंट्री स्टुडिओ मध्ये येऊ द्या. गेले 3 दिवस आपण ही पाहतोय स्पर्धा अतिशय सुंदर असं आयोजन आणि नियोजन नक्कीच पाहायला मिळते. कुणबी प्रीमियर लीग कमिटीच्या माध्यमातून अतिशय सुंदर असं मैदान याचं श्रेय जाते संपूर्ण बेटेगावकरांना, कारण की या मैदानामागे जी घेतलेली मेहनत सुंदर हिरवगार असं मैदान पाहायला मिळतंय. खेळण्यायोग्य एक सुंदर असं मैदान हे पाहायला मिळालं आणि त्याचंच उत्तर मात्र एक यशस्वी ही स्पर्धा पाहायला मिळते. तर बघूया षटक क्रमांक पहिला घेऊन येतोय गोलंदाज बिरवाडी टायगर्स या संघाकडनं प्रीतम. सामना करण्यासाठी सज्ज सलामीवीर साजन. यावेळी मात्र सुंदर असा पहिला चेंडू पाहायला मिळतोय. कट पद्धतीचा फटका पाहायला मिळतोय. शॉट थर्डमॅनच्या दिशेने जातोय. एकच धाव तिथे मिळेल. धावसंख्या जर आपण पाहतोय धाव फलकावरती लागलेली आहे ती 1. जे आमचे सर्व संघ मालक आहेत त्यांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे, कारण की या संघ मालकाविना हे व्यासपीठ जे आहे अधूर आहे. तर सर्व संघ मालकांना विनंती आहे की प्लीज आपण मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. मंगेशजी राऊत जामुखांडे यांनी देखील मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. बघूया षटकातील पुन्हा एकदा दुसरा चेंडू घेऊन येतो प्रीतम. यावेळी मात्र अतिशय सुंदर असा हा चेंडू, तितकाच सुंदर मारलेला फटका प्रतीकच्या माध्यमातून. कारण या अगोदरच्या सामन्यामध्ये पाहायला गेलं तर थोडीशी इंजुरी झाली होती. त्यानंतर पुन्हा एकदा एका खेळाडू वृत्तीने मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय प्रतीक, कारण की क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये जर पाहायला गेलं तर अतिशय सुंदर सरावली डॅझलर या संघासमोर विस्फोटक खेळी साकारली होती ती प्रतीकने. बघा षटकातील पुन्हा एकदा पुढील चेंडू इनसाइड आउट पद्धतीने मारलेला फटका साजनच्या बॅटमधून येतोय. लॉंग ऑफ सीमारेषा पार, चौकार 4 धावांसाठी. अतिशय सुंदर असा देखणा फटका मात्र साजनच्या बॅटमधून येतोय. धावसंख्या जर आपण पाहतोय धाव फलकावरती लागलेली आहे 6. चेंडू आतापर्यंत हाताळून झालेत प्रीतमच्या माध्यमातून या षटकातील 3. बघूया षटकातील पुन्हा एकदा चौथा चेंडू घेऊन येतोय प्रीतम. सामना करण्यासाठी सज्ज होतोय साजन. यावेळी मात्र पुन्हा एकदा इनसाइड आउट पद्धतीने मारण्याचा प्रयत्न, मात्र तिथे अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण, मात्र तर फेकी अचूक असती तर मात्र, आणि यावेळी मात्र तसंच झालं. मुख्य क्रिकेट पाहायला मिळत आहे. कॉलिंगचा भाव पहिला गडी होतोय धावबाद किंग्स पास्टरचा. कमाउंड डीजे कुणबी समाजाचा चेता रवलाय रे, खेळ क्रिकेटचा सामना रंगलाय रे.
धन्यवाद मनोजजी ठाकूर सालवड यांनी देखील मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. आता मात्र हा चषक वाट पाहत असणार की कुठला संघ हा चषक उचलेला आणि कुठल्या गावाचं कुठल्या संघ मालकाचं या चषकावरती नाव कोरलं जाईल. मोठा फलंदाज मात्र इथे निराश मनाने मात्र माघारी परततोय. प्रतीकची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये जातोय. मितेश या खेळाडूला मात्र मी क्रेडिट देईन, कारण की सकाळी जर पाहायला गेलं तर कुठेतरी संघ पूर्ण माघारी होता आणि नितेशच्या त्या षटकाराने मात्र पूर्ण एक मोमेंटम गॅदर केलं किंग्स पासळ या संघाने आणि थेट आज फायनल मध्ये जाऊन धडक मारतोय. अप्रतिम सुंदर असा चेंडू पाहायला मिळतोय. प्रीतमचा धावसंख्या धावफलकावरती लागलेली आहे ती 6 चेंडू झाले आतापर्यंत या षटकातील 5. बघूया षटकातील पुन्हा एकदा शेवटचा चेंडू घेऊन येईल गोलंदाजी मार्कवरती प्रीतम राऊत. सामना करण्यासाठी सज्ज होते पुन्हा एकदा साजन. यावेळी मात्र चेंडू पायावरती आदळतोय की बॅटला ब्रश करून जातोय. येस, फिंगर इज गॉन अप. बॅटला ब्रश करून गेलेला चेंडू नक्कीच यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. गडी बाद होतोय दुसरा साजन. खेळ हा खेळू आपले समाजाचा, पूर्वी समाजाचा झेंडा रंगलाय रे, खेळ क्रिकेटचा सामना रंगलाय रे. अडीचे धन्यवाद आमच्या जमलेल्या सर्व मान्यवरांना मात्र मी अभिवादन करतोय. आजचा हा अंतिम सोहळा मात्र आपण पाहत आहात कुणबी प्रीमियर लीग 2021 वर्ष दुसरं. एक मागोमागे एक दुसरा फलंदाज मात्र या पहिल्या षटकामध्ये माघारी परततो. अतिशय सुंदर असं षटक प्रीतम याचं पाहायला मिळत आहे. आणि ब्रिजेश याने देखील म्हटलं की आम्ही जरी वेगळ्या संघ मालकाच्या अंडर खेळतो तरी पण आमचं टीम वर्क जे आहे टीम वर्क हे खूप चांगल्या पद्धतीने होतं आणि त्याचंच उत्तर मिळतं की संघ हा फायनलमध्ये दाखल झालाय. षटक क्रमांक दुसरा घेऊन येतोय गोलंदाज ब्रिजेश घरत कर्णधार. आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय रुपेश. प्रेक्षकांची गर्दी जी आपण पाहतोय मैदानाच्या चहूबाजूने खचाखच भरलेलं आहे स्टेडियम छत्रपती संभाजीराजे मैदान. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जर आपण पाहतो या दुसऱ्या षटकामध्ये पाहायला गेलं तर स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षक तैनात आहे. त्यानंतर डीप मिड विकेटला देखील आपण एक क्षेत्ररक्षक पाहतोय. बघूया षटकातील पुन्हा एकदा पहिला चेंडू घेऊन येतोय क्रितेश. ब्रिजेश यावेळी मात्र सुंदररित्या मारला फटका. तिथे बघूया क्षेत्ररक्षक आहे, कुठली चूक करत नाहीये. वॉड कॅच, बॅक टू बॅक गडी होतोय बाद. पहिल्या षटकामध्ये मात्र एक गडी बाद केला त्याबद्दल त्याला 500 रुपयांचं रोख पारितोषिक मिळत आहे. अतिशय सुंदर मात्र मोमेंटम गॅदर केले बिरवाडी टायगर्स या संघाने. दुसरं पर्व मात्र पाहतोय दोन्ही संघ पाहायला गेलं तर बिरवाडी संघ प्रथमतःच आपल्याला पाहायला मिळतोय. गतवर्षी जर पाहायला गेलं तर चाणक्य सुपर किंग बेटेगाव संघाच्या समोरच मात्र उभा होता किंग्स पासळा संघ आणि विजेता ठरला होता गतवर्षी पहिल्या सीझन मध्ये चाणक्य सुपर किंग्स बेटेगाव. तर बघूया षटकातील पुन्हा एकदा दुसरा चेंडू घेऊन येतो ब्रिजेश. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी ब्रिजेशच्या माध्यमातून पाहायला मिळते, कारण की त्याच्या फिरकीमध्ये जी जादू आहे ती मात्र संपूर्ण आपल्या पालघरमध्ये बोईसरमध्ये डहाणूमध्ये पसरलेली आहे. असा ब्रिजेश कुणबी समाजातील एक सुंदर असा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज निरंजन यावेळी मात्र अतिशय सुंदर असा हा चेंडू पाहायला मिळतोय. मारण्याच्या मोहामध्ये होते निरंजन, मात्र त्यांनी समतोल मात्र बाळगला शेवटच्या क्षणाला आणि एक सन्मान दिला या चेंडूला. धावसंख्या जर आपण पाहतोय धावफलकावरती लागलेली आहे ती 6 रन ऑन दी स्कोर कार्ड विथ लॉस ऑफ 3 विकेट्स. आता मात्र एक नाजूक परिस्थिती आहे किंग्स पासळ या संघासमोर. यावेळी मात्र पुन्हा एकदा इनकट पाहायला मिळतोय. धावचीची संधी प्राप्त झाली होती, एकच धाव अतिशय सुंदररित्या परिपूर्ण केली जाते. आता मात्र या दोन फलंदाजांना मात्र कुठेतरी एक चांगली पार्टनरशिप बिल्ड करणं गरजेचं आहे, कारण की आतापर्यंत चेंडू झालेले आहेत या षटकातील 3, धावा झालेल्या आहेत ते 7.
अतिशय सुंदर ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण सजवलंय त्या पद्धतीची गोलंदाजी ब्रिजेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. बघूया षटकातील पुन्हा एकदा चौथा चेंडू घेऊन येतोय ब्रिजेश. सामना करण्यासाठी सज्ज होतोय रुपेश. वॉट बॉल सुपर. काय पिचिंग आहे, अतिशय सुंदररित्या पिचिंग पाहायला मिळते. गुड लेंथचा जो टप्पा आहे तो मात्र ब्रिजेशकडनं सातत्याने पाहायला मिळतोय. ही ब्रिजेशची ओळख आहे, कारण की व्हेरिएशन्स जे आहेत या गोलंदाजाकडे खजाना आहे असं म्हणायला हरकत नाहीये. बघूया षटकातील पुन्हा एकदा पुढील चेंडू ब्रिजेशाचा. यावेळी मात्र लेग ब्रेक पाहायला मिळतोय. धाव संख्या जर आपण पाहतोय धाव फलकावरती लागलेली आहे ती अजूनही 7. या षटकातील चेंडू जर पाहायला गेलं झालेले आहेत ते 5. फक्त एकच धाव खर्च केली आहे आणि एक विकेट ब्रिजेशने प्राप्त केली आहे. यावेळी मात्र पुन्हा एकदा सन्मान देण्यास भाग पाडलं फलंदाजाला. एक सुंदर षटक मात्र होतंय संपुष्टात. 2 षटकांचा खेळ झालाय. 2 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या धावफलकावरती लागली. 3 गडी बाद. किंग्स पास्टर संघाची 7. डीजे धन्यवाद. डीजे थँक्स. षटक क्रमांक 2 संपुष्टात आलाय. 2 षटकांचा खेळ झालाय. 2 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या धावफलकावरती झालेली आहे ती 7. षटक क्रमांक 3 घेऊन येतो गोलंदाज. हा देखील पास्थळचा एक उदयनमुक्त खेळाडू नक्कीच म्हणावा लागेल. लाविण्या घरत पाहायला मिळतोय. मॅन फ्रॉम सालवडपाड. आता मात्र त्याच्या समोर आव्हान असेल निरंजन घरतचं. 3 क्षेत्ररक्षक जे आहेत ते नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. ऑन साईडला एक क्षेत्ररक्षक डीप फाईन लेगला पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेग त्यानंतर वाईडिश लॉंग ऑनला निरंजनसाठी तैनात केले. त्यानंतर लॉंग ऑफला ब्रिजेशला आपण पाहतोय. त्यानंतर कव्हरला रुपेश पाहायला मिळतोय. बघूया षटकातील पहिला चेंडू घेऊन येतो लाविण्य. सामना करण्यासाठी सज्ज होतोय निरंजन. यावेळी मात्र अतिशय सुंदर कट केलाय. मात्र तिथे चेतन उभा आहे. कुठलीही चूक करणार नाहीये. गडी होतोय पार. चौथा निरंजन करत. अल्पे दादा हा एक नंबर तो गाजताय पालघर जिल्ह्यावर. अल्पे दादा हा एक नंबर तो गाजताय बिरवाडी गावावर. एक परफेक्ट लीडर कसा असावा त्याचं मात्र उत्तम उदाहरण ब्रिजेश घरत दर्शवतोय. काय गोलंदाजी, काय क्षेत्ररक्षण सजवलंय. जो अनुभव आहे तो मात्र पूर्णत्वास नेताना दिसतोय ब्रिजेश. प्रमोद काय म्हणशील, कारण की जर पाहायला गेलं सामन्याची स्थिती थोडीशी नाजूक झाली आहे, कारण की 7 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. 4 गडी हे बाद झालेत. ग्रँड फिनाले सामना आहे. काय म्हणशील? नक्कीच ज्या पद्धतीने आपण पाहतो म्हणतो ना, टॉस जिंकल्यानंतर प्रत्येक प्रेक्षकांमध्ये चर्चा असेल की फलंदाजी का स्वीकारली नाही. त्याचं कारण होतं की मात्र गोलंदाजी चांगली आमची आहे आणि ते आम्ही सिद्ध करून दाखवू. आणि त्याकरता ब्रिजेश घरतने यावेळेला विचार विनिमय करून मात्र या ठिकाणी त्यांना जाळ्यात फसवलं गेलंय. कारण निरंजन घरत एका साईडला आपण पाहतो गोलंदाज कोणत्या क्षणाला कोणता गोलंदाज, कोणत्या सिच्युएशनवर कोणता गोलंदाज मात्र आणावा हे ब्रिजेश घरतने मात्र यावेळेला जबरदस्त कॅप्टनशिप केले. अप्रतिम, वाखाणण्याजोगे. नक्कीच त्याने ज्या पद्धतीने ट्रॅप रचला होता, जाळं रचलं होतं आणि त्या जाळ्यामध्ये मात्र निरंजन घरत पूर्णपणे अडकलाय आणि बाद होऊन तंबूच्या आश्रयाला आलाय. निरंजनची जागा घेण्यासाठी गेलाय नवीन फलंदाज अभिलाष. यावेळी मात्र इनसाइड आउट पद्धतीने मारला फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने जातोय. चेंडू जाईल सरळ सीमारेषा पार. चौकार 4 धावांसाठी. नेता यो दिलदार दमगिरी शानदार दिलाचा तो दिलदार. धन्यवाद. अतिशय सुंदर असा फटका मात्र अभिलाषच्या बॅट मधून येतोय. बऱ्याच काळानंतर एक चौकार पाहायला मिळतोय. धावसंख्या जर आपण पाहतोय धावफलकावरती आता लागलेली आहे 11. गडी बाद झालेले आहेत ते 4. बघूया लाविण्य आपल्या षटकातील पुन्हा एकदा 3रा चेंडू घेऊन येईल बिल्लासाठी. पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा चेंडू उंचारून मारला. पूल केलेला आहे फटका, मात्र तिथे फटका फसतोय. पुन्हा एकदा रुपेश सुंदर असा कॅच घेतोय. जोर 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 तेरे दुश्मन में कितना है जोर. कौन 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 यहाँ संदीप के जैसा है कौन.
धन्यवाद. जर इथे पाहायला गेलं तर 11 या धावसंख्येवरती अर्धा संघ गारद झालाय किंग्स पासळ या संघाचा. कारण की जे दोन त्यांच्या आघाडीचे मोहरे होते पहिलं पाहायला गेलं तर प्रतीक याला माघारी धाडलं. मुख क्रिकेट पाहायला मिळालं, धावचीच्या स्वरूपात बाद झाला. तदनंतर पाहायला गेलं तर साजन, तदनंतर निरंजन, तदनंतर आपण पाहतोय अभिलाष आणि आता नंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एक अनुभवी खेळाडू पाहायला मिळतोय. कर्णधार स्वतः येत आहेत, दिनेश घरत. पण नक्कीच डिसिजन एक योग्य घेतलेला आहे ब्रिजेशने, कारण की संध्याकाळचा काळ आहे. त्यांना देखील माहिती आहे की चेंडू जो आहे जास्त ट्रॅव्हल होत नाही. जरी उंचावरून मारला तरी तो मात्र हवेच्या दबावाच्या कारणास्तव मात्र जास्त जाणार नाहीये. आणि ते चित्र पुन्हा एकदा आपल्याला सिद्ध करताना मैदानाच्या आतमध्ये दिसतंय. बघूया षटकातील पुन्हा एकदा चौथा चेंडू घेऊन येईल गोलंदाज. बॉलिंग मार्कवरती लाविण्य. मात्र पुन्हा एकदा सुंदरता पंच केलेला हा फटका पाहायला मिळतोय. ओव्हरमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे, सुंदर क्षेत्ररक्षण देखील होत आहे. एकच धाव तिथे मिळेल. धावसंख्या जर आपण पाहतोय धावफलकावरती लागलेली आहे ती 12. मात्र एका संकटामध्ये मात्र अडकलेला आहे किंग्स पासळ संघ असं म्हणायला हरकत नाही. पण नक्कीच मी इथे म्हणेन की संकटावरती अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहास घडला पाहिजे. बघूया षटकातील पुन्हा एकदा पुढे चेंडू. यावेळी मात्र ओव्हर पिचच्या पद्धतीचा चेंडू खरपूस समाचार घेतला जातोय. चेंडू जातोय डीप मिड विकेट, सीमारेषा पार. षटकार 6 धावांसाठी. पालघर जिल्ह्यात नेताने संदीप घर दादा हाय. अडीच धन्यवाद. इथे मात्र अतिशय सुंदर असा फटका रुपेशच्या बॅटमधून येतोय. धावसंख्या जर आपण पाहतोय धावफलकावरती लागलेली आहे ती 18. 40 धावांपर्यंत जरी मजल मारतोय किंग्स पासळ संघ तरी एक सुंदर मॅच मात्र आपल्याला इथे पाहायला मिळेल. बघूया षटकातील पुन्हा एकदा पुढील चेंडू इनसाइड आउट पद्धतीने मारलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे, मात्र एकच धाव तिथे मिळेल. धावसंख्या धावफलकावरती या एकेरी धावेने पुढे पोहोचते झालेली आहे ती 19 रन्स ऑन द स्कोर कार्ड. तीन षटकांचा इथे खेळ झालाय. 3 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या धावफलकावरती लागलेली आहे ती 19. गडी बाद झाले ते 5. आता मात्र सध्याच्या घडीला सरासरी जर आपण किंग्स पासळ संघाची पाहतोय 6.3च्या सरासरीने फलंदाजी करतोय. अजूनही जर पाहायला गेलं तर उर्वरित 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 12 चेंडूंमध्ये बघूया किती धावा जमवेल किंग्स पासळ संघ आणि किती धावांचं लक्ष ठेवेल बिरवाडी टायगर्सच्या संघासमोर. षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी येतोय गोलंदाज. गोलंदाजी मार्कवरती ब्रिजेश घरत. मागील षटक जे पाहायला गेलं ब्रिजेशचं अतिशय सुंदर असं षटक पाहायला मिळालं होतं. फक्त एकच धाव ब्रिजेशने त्या षटकात दिली. 1 विकेट त्यांना प्राप्त केला. यावेळी मात्र धीमा चेंडू नक्कीच पाहायला मिळतोय. एकच धाव तिथे मिळेल. धावसंख्या जर आपण पाहतोय धावसंख्या धावफलकावरती लागलेली आहे ती 20 धावा. गडी बाद झालेले ते 5. मग या षटकातील पुन्हा एकदा दुसरा चेंडू घेऊन येतो ब्रिजेश. दिनेश घरत यांच्यासाठी मात्र क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बदलत असताना ब्रिजेश पाहायला मिळतोय. यावेळी मात्र पुन्हा एकदा सुंदररित्या खेळलेला हा फटका कव्हर्सच्या दिशेने जातोय. एकच धाव तिथे मिळेल. हा एकेरी धावेने धावसंख्या पुढे पोहोचते. धावफलकावरती लागलेली आहे ती 21. बघूया षटकातील पुन्हा एकदा तिसरा चेंडू घेऊन येतोय ब्रिजेश टू रुपेश असा सामना नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. यावेळी मात्र पुन्हा एकदा हाफ व्हॉली पद्धतीने खेळलेला फटका डीप मिड विकेटच्या दिशेने जातोय. चोख कामगिरी बजावतो तिथे क्षेत्ररक्षक रुपेश. ज्या पद्धतीची गोलंदाजी होते तसंच सुंदर क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळत आहे. कारण की गोलंदाजाला आधार असतो तो त्याच्या क्षेत्ररक्षकांचा आणि त्या क्षेत्ररक्षकांचं सुंदर क्षेत्ररक्षण देखील इथे आपल्याला पाहायला मिळत आहे. धावसंख्या धावफलकावरती लागलेली आहे ती 22 धावा. षटकातील पुन्हा एकदा चौथा चेंडू घेऊन आलाय ब्रिजेश. यावेळी मात्र अतिशय सुंदर यष्टीरक्षण देखील पाहायला मिळत आहे. निर्धाव चेंडूने सांगता होते. धावसंख्येमध्ये कुठलाही बदल होताना दिसत नाहीये. धावसंख्या धावफलकावरती लागली आहे 5 गडी बाद 22. यावेळी मात्र पुन्हा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. बॅटची नरेज लागून जाते. स्वतः मात्र फलंदाज मैदानाच्या बाहेर जातात. गडी बाद होतोय 6वा.
22 या धावसंख्येवर. डीजे हातात हात साथीला साथ अंधार दिव्याची वाट दिन दुबळ्यांच्या संकट समय सदैव करीतो मात. डीजे धन्यवाद. डीजे थँक्यू. उर्वी डीजे यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतोय अतिशय सुंदर असं वाद्यवृंद पाहायला मिळतोय. गडी बाद झालाय तो 6वा. धावसंख्या धावफलकावरती लागली आहे ती 22. बघूया षटकातील पुढील चेंडू यावेळी मात्र रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केला जातोय. मात्र इतकं सहज नाहीये ब्रिजेशच्या गोलंदाजीवरती रिव्हर्स फटके खेळणं, कारण की त्याच्याकडे त्या पद्धतीचे चेंडू आहेत. धावसंख्या झाली आहे 4 षटकांचा खेळ झालाय 22 या धावसंख्येवरती. उसळून येतो पेटून उठतो, उसळून येतो पेटून उठतो, लावण्य दृष्टाला रोख रे. पालघर जिल्ह्यात नेताने संगीतकर दादा आहे. पालघर जिल्ह्यात धन्यवाद डीजे थँक्स. शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन आले गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर समर्थ घरत अर्थातच जीवा या टोपण नावाने मात्र मोठी प्रसिद्धी मिळते या खेळाडूला. आणि मागील सामन्यात जर पाहायला गेलं अतिशय सुंदर गोलंदाजी देखील जीवाच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती. एक सामनावीरचा पुरस्कार देखील जीवाच्या नावे आहे. धावसंख्या धावफलकावरती लागली आहे किंग पास्टर संघाच्या 22. षटकातील पहिला चेंडू जीवाचा आउटसाइड द ऑफ स्टंप. चेंडू बराच बाहेर पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल. 3 पंच गेले 3 दिवस अथक मेहनत घेत आहेत. अतिशय सुंदर कार्य मात्र पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. अतिशय सुंदर कामगिरी पाहायला मिळते. विरल नायर, आशुतोष व्यवहारे, अजित म्हात्रे च्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. बघूया षटकातील पुन्हा एकदा पुढील चेंडू. त्याच पद्धतीचा हा चेंडू पाहायला मिळाला. मात्र सफल फलंदाज झाले होते त्या कारणानं मात्र वाईट मिळणार नाहीये. धाव चेंडू जो आहे तो नक्कीच पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावरती लागलेली आहे ती 23. 23 धावा. एक यशस्वी स्पर्धा मात्र नक्कीच आपल्याला इथे पाहायला मिळते कुडुंबी प्रीमियर लीग. आणि यावेळी मात्र अतिशय सुंदर असा चेंडू मागून त्रिफळाचीत केलं जाते. गडी बाद होतो रुपेश. नक्कीच सिकंदर प्रमाणे बिरवाडी टायगर्स संघ कामगिरी करताना दिसतोय. अतिशय सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. 7वा गडी बाद होऊन तंबूच्या आसराला येतोय. धावसंख्या धावफलकावरती लागली आहे 23. अतिशय सुंदर असा हा मॅजिकल डिलिव्हरी पाहायला मिळाली ती जीवाची. चार 4.2 षटकांचा खेळ झाला आणि यावेळी मात्र पुन्हा एकदा त्रिफळाची वॉर्ड बॉल. सुपर. धन्यवाद. मात्र बिरवाडीच्या संघमालकांच्या चेहऱ्यावर मात्र एक स्मित हास्य येत असताना दिसतंय, कारण की 8वा गडी बाद होऊन तंबूच्या आसऱ्याला आलाय आणि धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय फक्त आणि फक्त 23 धावा. आणि जीवा पुन्हा एकदा हॅट्रिक वरती येतोय. लागोपाठ 2 फलंदाजांना त्यांना त्रिफळाचीत करून माघारी पाठवलंय. व्हॉट अ बॉल. सुपर. पुन्हा एकदा गोलंदाजीचं मिश्रण पाहायला मिळत आहे जीवाच्या माध्यमातून. 4.4 चेंडूंचा खेळ झाला. धावसंख्या धावफलकावरती लागलेली आहे ती 24. तर षटकाचं विवरण पाहायला गेलं तर पहिला चेंडू निर्धाव, तदनंतर विकेट, नंतर पुन्हा एकदा विकेट आणि तदनंतर या 4थ्या चेंडूवर एकेरी धाव नक्कीच मिळते. षटकातील पुढील चेंडू बॅटची एज आणि येस इट्स टेकन. वर्ड कॅच, वर्ड ओव्हर.
सुपर, टाळ्या झाल्या पाहिजे त्या परफॉर्मन्स साठी. रोहित पाटील दिसाया साधा भोळा, रोहित पाटील दिसाया साधा भोळा, भारी माणूस हाय दिलवाला, आता विचार केला वाढती. गडी बाद झालाय तो 9वा. धावा झाल्या धाव फलकावरती 24. आता मात्र शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येतोय जीवा. काय गोलंदाजी करतोय, फक्त एकच धाव आणि 3 विकेट्स त्याने या षटकामध्ये मिळवल्यात. शेवटची जोडी आता मैदानाच्या आतमध्ये आहे किंग्ज पासळ या संघाची. आणि ते षटकाची झाली समाप्ती. पहिली 5 षटकांचा खेळ झालाय. 5 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या धाव फलकावरती लागली आहे 24. 25 धावांचं लक्ष समोर आहे बिरवाडी टायगर्स संघासमोर. काय म्हणशील प्रमोद, एक लो व्होल्टेज लो स्कोरिंग मॅच आपल्याला जी आहे ती पाहायला मिळते. अंतिम सामना चालू आहे आणि पासळ संघाने कुठेतरी घाई केली आणि त्याचंच रूपांतरण मात्र एका मागोमाग एक विकेट्स पाहायला मिळाले. स्कोर काही जास्त झाला नाहीये, पण काय म्हणशील? नक्कीच, डेफिनेटली ज्या पद्धतीने मात्र गोलंदाजी केली, सुपर बॉलिंग यावेळेला पाहायला मिळाले आणि जीवाने जबरदस्त यावेळेला गोलंदाजी करत मात्र प्रत्येक प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत बनला गेलाय. मोठ्या दिलाचा दिलवाला, साऱ्या गावात बोलवाला, मोठ्या दिलाचा दिलवाला, साऱ्या गावात बोलवाला, या बिरवाडी गावाला कसे साधा रखवाला. थँक्यू टीचर, थँक्यू, वेलकम बॅक. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं जितम गरतने जबरदस्त हाफ सेंचुरी मात्र अर्धशतक साजरं केलं होतं आणि अर्धशतक साजरं केल्यानंतर 16 चेंडूमध्ये 50 धावांची झंझावती झुंजार खेळी केली. त्याबद्दल रुपेश गरत काटाळे यांच्याकडून मात्र 500 रुपयांचं कॅश प्राईज पाहायला मिळालं आणि अक्षय गरत काटाळे एक्सप्रेस यांच्याकडून मात्र आपण पाहतो बॅट त्याला सन्मानित केली गेली. जितम गरत व्हेरी वेल प्लेट. परंतु या ठिकाणी जर आपण पाहिलं सुरू असलेल्या सामन्याचं खास करून विश्लेषण जर आपण पाहिलं तर जीवाचं जबरदस्त यावेळेला आपण पाहतो ज्या पद्धतीने त्याने गोलंदाजी केली अप्रतिम आपण पाहू शकतात. हाफ मॅच समरी जीवाने 1 षटक हाताळलं. डेथ ओव्हरमध्ये फक्त 1 धाव खर्च केली आणि 3 फलंदाजांना तंबूच्या आसऱ्याला पाठवलं गेलं. ही डेथ ओव्हरमध्ये त्याची चमक कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. नेत्र दीपक, चला 2 फलंदाज घाई करा, वेळ तोडू नका. कुणबी प्रीमियर लीग 2021चा हा शानदार सोहळा आपल्या डोळ्यासमोर रंगताना पाहायला मिळतोय. 2 पंच मैदानाच्या आतमध्ये आशुतोष वेवर अँड अजित म्हात्रे. या मॅचचा पूर्णपणे थेट प्रक्षेपण या मॅचचं घेत असताना आपण पाहतोय घर बसल्या युट्यूबच्या द्वारे सर्व आमचे लाडके मायबाप प्रेक्षक ऑन स्क्रीनवर. जुना चेंडू मात्र द्यायचा आहे मैदानाच्या बाहेर. चला 2 फलंदाज, चला घाई करा कारण घड्याळात जवळजवळ 5:25 झालेत आणि आपल्याला 6च्या अगोदर हा सामना मात्र समाप्त करायचा आहे. आमचे मायबाप प्रेक्षक वर्ग आमच्या ऑन स्क्रीनवर नयन घरत आणि त्यांची संपूर्ण टीम मात्र आपल्याला आमच्या ऑन स्क्रीनवर पाहायला मिळते. खूप चांगल्या प्रकारचा कॅमेरा वर्क आपण पाहतोय. जय कुंभार यांच्या माध्यमातून, बंटी कुंभार यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतायत. एका साईडला साहिल शेख अप्रतिम ग्रेट कॅमेरामॅन. अनुराग चव्हाण यांच्या जागी मात्र आपण पाहतोय पहिल्या दिवसामध्ये अनुराग चव्हाण होते, ते मात्र अमरापूर या ठिकाणी मात्र कॅमेरा वर्क चांगल्या प्रकारचं करत असताना नितीश पाटील आणि प्रतीक यावेळेला वडराई या ठिकाणी आपण पाहू शकतात. चला 2 फलंदाज घाई करा, वेळ दौडू नका. मुख्य मंचावर आमचे अतिथी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांचं सुद्धा आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत. आणि मुख्य मंचावर या ठिकाणी पाहुण्यांचे रेलचेल आपल्याला पाहायला मिळते कारण प्रेक्षकाविना मैदान अधुरा आहे आणि मान्यवर विना मात्र व्यासपीठ हे अधुरा आहे. आणि जेव्हा जेव्हा प्रेक्षक आणि मान्यवर येतात त्या त्या वेळेला ते मैदान फुलून दिसतं. 2 फलंदाज पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. विजयासाठी अतुल घरत आम्हाला दर्शवतायत की जवळजवळ 30 चेंडू आणि 25 धावा हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. कुणबी प्रीमियर लीग 2021चा हा शानदार थरार आपल्या डोळ्यासमोर रंगताना पाहायला मिळतोय. खूप चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट संध्याकाळच्या सत्रामध्ये
थोडीशी थंड गुलाबी हवा वाहताना आपल्याला पाहायला मिळते या सभोवताली या क्रिकेटच्या मैदानात. खूप चांगल्या प्रकारचं सुसज्ज मैदान आपण पाहू शकाल. आणि लगेच जानेवारी महिन्यात आपण कुणबी समाज क्रिकेट स्पर्धा अनुभवणार आहोत. याच मैदानात आपल्याला पाहायला मिळेल खूप 40+ अबोव हे सुद्धा क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल. आणि महिला वर्गांसाठी सुद्धा क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल. निरंजन घरत आणि प्रणय घरत यांचा संघ प्लेइंग 11चा आपण पाहू शकणार आहोत. 40+चा एक धाव आरोग्यासाठी, हेल्थ इज वेल्थ हीच खूप महत्वपूर्ण भूमिका आपल्याला पाहायला मिळेल. या आपण मैदानाच्या आतमध्ये थेट वळूया. विजयासाठी 25 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय. डोंट क्रॉस द ब्रिज अंटिल कम टू इट. संकट येण्यापूर्वीच त्याची चिंता करीत बसू नका खेळाडूंनो, तर फाईट करा. टिट फॉर टॅट, जशास तसे रोखटोक उत्तर देण्याची क्षमता ही खेळाडूंमध्ये असायला हवी. सुंदर सामना, काटिकी टक्कर पाहायला मिळेल का? एका साईडला ब्रिजेश घरत काय जबरदस्त कर्णधार पदाची भूमिका मात्र साकारली गेले. अप्रतिम काय लीड केलंय आपल्या संघाला. तर म्हटलं जातं ना, तो सर्वात चांगला नेता असतो जो सर्व कार्यकर्त्यांना घेऊन चालतो. आणि क्रिकेटच्या मैदानात तोच चांगला खरा कर्णधार असतो जो खेळाडूंना घेऊन चालतो. आणि ते ब्रिजेश घरतने मात्र यावेळेला करून दाखवलंय. एका साईडला जर आपण विचार केला तर निरंजन घरतचं मी खास करून कौतुक करेन, दिनेशचं कौतुक करेन. पास्थर संघाकडून कुणबी लायन्स या संघाकडून आपण पाहतोय या खेळाडूने सुद्धा मात्र या कर्णधाराने मात्र पुढे घेऊन चाललेत. अप्रतिम. ऑल द बेस्ट ग्रँड फिनालेसाठी दोन्ही संघांसाठी आमच्या कॉमेंट्री स्टुडिओकडून. पहिला चेंडू अटॅकिंग मूड मध्ये निरंजन घरत यावेळेला पाहायला मिळतात. डोक्यावर हात देत आहेत. अर्थातच चेंडू थोडासा बाउन्स मिळाला होता, कारण खेळपट्टी थोडंसं बॅड लाईट अंधाराचं साम्राज्य हळूहळू पसरताना आपल्याला पाहायला मिळतं. आणि टप्पा पडल्यानंतर ज्या अनुषंगाने मात्र हा चेंडू पाहायला मिळाला, जबरदस्त वाखाणण्याजोगे एक्सलंट अँड मॅग्निफिसंट डिलिव्हरी. पहिला चेंडू यावेळेला आपण पाहतोय, डॉट चेंडू येतोय. या वेळेला मात्र आपण पाहू शकता एका धावेने श्री गणेशा होतोय. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 1 या धावसंख्येवर. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 1 या धावसंख्येवर 1 रन्स. या वेळेला एक धाव अर्जित केली जाते. सचिंद्र घरत सर, थँक्यू व्हेरी मच. आपला आशीर्वाद आणि प्रेम असं सदैव राहो, कारण इन्व्हाइट केलंय आपण अगोदरच कुणबी समाज क्रिकेट स्पर्धेसाठी, त्या स्पर्धेसाठी. आणि जरूर वेळ असेल तर डेफिनेटली आम्ही पुन्हा एकदा मात्र या मैदानाला आम्ही पुन्हा एकदा येऊ. धावसंख्या 1 धाव. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर निरंजन घरत. अप्रतिम ब्युटिफुल डिलिव्हरी. सुंदर चेंडू यावेळेला पाहायला मिळतो. ऑफस्टमच्या बाहेर चेंडूला पिच केलं जातं आणि पूर्ण महाराष्ट्रात डंका वाजलाय निरंजन घरत. मात्र अनेक फलंदाजांना ज्याने आपल्या स्वतःच्या गोलंदाजीच्या कुशल नेतृत्वावर ज्याने अनेक दांड्या गुल केलेल्या आहेत, असं निरंजन घरत आपल्याला पाहायला मिळतो. बाळू या नावाने जास्तीत जास्त ज्याला प्रेम मिळालंय, ब्रँड ऑफ पास्थळ. 2013 मध्ये सुप्रीमोचा चषक कोण विसरेल. जबरदस्त मात्र याच खेळाडूने अप्रतिम कामगिरी केली गेली होती. तोच खेळाडू आपण पाहतो. टेनिस क्रिकेट विश्वातला एक लाभलेला मात्र अनमोल रत्न पास्थळ गावाला आपण पाहू शकतात. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 1 या धावसंख्येवर. सामना बॅलन्सिंग आहे. जबरदस्त सामना पाहायला मिळेल. अप्रतिम. यावेळेला क्लीन बोल्डच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. जबरदस्त आपण पाहतोय. अप्रतिम ब्युटिफुल डिलिव्हरी, अनबिलिव्हेबल डिलिव्हरी पाहायला मिळाली. आणि फलंदाज या ठिकाणी तंबूच्या अस्त्राला प्रेशर आहे, नो डाऊट. या आपण जाऊया मानवकडे. एक संदीप दर दादा है. फलंदाज या वेळेला मात्र परिपूर्ण मिस झाला आणि क्लीन बोल्डच्या माध्यमातून फलंदाज बाद होताना आपण पाहू शकतात. पण बॅटला चेंडू होता का? बॅटला स्पर्श करून गेला होता? नाही. तर क्लीन बोल्डच्या माध्यमातून आपण पाहतोय कदाचित असं वाटलं थोडंफार प्लेड ऑन झाला होता. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर यावेळेला 1 या धावसंख्येवर आपण पाहतोय. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ समाप्तीवर झालाय. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आमचे लाडके मायबाप प्रेक्षक वर्ग या स्पर्धेला वळालेत. त्यांचा मान, त्यांचं यावेळेला खरोखरच शतशः आभार आणि कौतुक करावं तेवढं कमीच आयोजकांचं. कारण ज्या पद्धतीने म्हटलं जातं ना की मातेने एकी बनवली तर वीट बनते, विटेने एकी बनवली तर भिंत बनते आणि भिंतेने एकी बनवली तर घर बनते. या निर्जीव वस्तू जर एकत्रित होत असतील तर आपण एकत्रित व्हायला का नको, ही संकल्पना घेऊन
कुणबी प्रीमियर लीग 2021चा हा दैदिप्यमान क्रिकेटचा सोहळा आपल्या डोळ्यासमोर रंगतोय. यावेळेला हा चेंडू जर आपण पाहिला तर अजित मात्रे संध्याकाळचं सत्र कवायतची गरज एक्सरसाइजचा मोका मिळाला आणि वाईटचा इशारा येत असताना आपल्याला पाहायला मिळतं. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर अतुल आम्हाला दर्शवतात की 2 धावा चेंडू फेकून झाले. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झालाय. पहिलं षटक हे प्रगती पथावर आपल्याला पाहायला मिळतं. 25 धावांचा एक माफक लक्ष आहे जरूर, कारण याच मैदानात 75 धावा चेज झाल्या होत्या. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना 25 धावा या ठिकाणी चेस होऊ शकतील का? येणारी वेळ दर्शवेल, येणारा काळ दर्शवेल. पुन्हा एकदा निरंजन यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तैनात, शॉट फॉरवर्ड लेगला. यावेळेला आपण पाहतोय शॉट लेग गेलेला म्हणायला हरकत नाहीये आणि फलंदाज या ठिकाणी बाद होताना. विकेट नंबर 2 दबाव आहे आणि या वेळेला आपण पाहू शकाल ज्या पद्धतीने चेस करण्यामध्ये प्रॉब्लेम क्रिएट होईल की काय असं दृश्य आपल्याला पाहायला मिळतं. या 25 धावा संध्याकाळच्या सत्रात 50 धावा एवढ्या आहेत. मात्र या वेळेला जर आपण पाहिलं तर 5 चेंडूचा खेळ झालाय आणि फलंदाज बाद झाले ते 2 आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 2. या आपण जाऊया आमचा उर्विले वन संघ एकच जिंकणार हाय. आमचा उर्विले वन संघ एकच जिंकणार हाय. 2 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि चेंडू फेकून झाले. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झालाय. जबरदस्त गोलंदाजी यावेळेला पाहायला मिळते. एका साईडला निरंजन घरत आपल्या गोलंदाजी मार्कवर जो क्लास आहे तो मात्र यावेळेला दर्शवत असताना खरोखर ही स्पर्धा क्वालिटी दर्जाची पाहायला मिळते. जसं रोशन पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झाले संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं होतं आणि त्यावेळेला ते हर्षोल्लास झाले आणि त्यांना मात्र तो मोह आवरता आला नाही आणि त्यांनी सांगितलं, त्यांनी आश्वासन दिला, शब्द दिला की पुढच्या वर्षात KPL 3 साठी 4ही ट्रॉफ्या मात्र आमच्याकडून असतील. ते रोशन पाटील यांच्याकडून असणार आहे. ते त्यांचे वडील कैलासवासी कमळाकर हरिभाऊ पाटील यांच्याकडून आपण पाहतो. रोशन जी पाटील साहेब आपल्याला सुद्धा मानाचा मुजरा असेल. तर विनोदजी पाटील यांचे बंधू आपल्याला पाहायला मिळतात. एक धाव अर्जित केली जाते आणि धावांची गती जर यावेळेला धाव येत नाहीये, कारण ब्रिजेश ज्या पद्धतीने आपण पाहतोय एका साईडला तग लावून राहण्याचा प्रयत्न करते. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते. 2 धावा 2 गडी बाद अशी स्थिती आपण पाहू शकतायत. येणारे चेंडू आहेत आता मात्र 24 आणि 24 चेंडूमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 23 धावा बिरवाडी टायगर्स या संघाला आपण पाहू शकतायत. आता प्रत्येक चेंडू गणिक मात्र या वेळेला धावा कराव्या लागणार आहेत. प्रत्येक चेंडू गणिक एक धाव या वेळेला मात्र आता खूप पडझड व्हावी लागणार आहे. क्रिकेटच्या मैदानात म्हणून कष्ट तुम्हाला घ्यावेच लागतील, कारण ज्या पद्धतीने आपण पाहतो क्रिकेटच्या मैदानात मेहनत ही खूप महत्वपूर्ण आहे आणि त्या मेहनतीचं फळ कोणत्या संघाच्या बाजूने लागेल याकडे सर्वांचं लक्ष वेधित झालंय. धावसंख्या 2 पहिलं षटक कंप्लीट झालंय. 24 चेंडू 23 धावा. चला स्पीडअप करा जरा गेम. उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज साजन उजव्या हाताने गोलंदाजी साठी तयार. फलंदाज या ठिकाणी आपण पाहू शकतायत मिस्टर अजित, एक राईट हँड हार्ड हिटर बॅट्समन. चला घाई करा जरा प्लीज प्लीज, घाई करायची वेळ दौडू नका. यावेळेला पंचांकडे दात जरूर मागण्याचा प्रयत्न केला गेला होता. लेग ग्लान्स खेळण्याचा प्रयत्न केला परंतु चेंडू आणि फळीचा समन्वय झाला नाही. लेग बाईचा इशारा आशुतोष व्यवहारे यांच्याकडून येत असताना पाहायला मिळतोय. एकेरीवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. एकेरीने धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, ती जाऊन पोहोचते 3 धावा. विपुल गरत कुठेही असतील तर आपण मुख्य मंचाकडे या. विपुल गरत नवलीचे सुद्धा आहेत, मॅचचा आनंद घेत आहेत, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. क्रिकेटचे दर्दी आहेत खूप. धावांची गती जर आपण पाहिली तर 3 धावा 3 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या होता. चेंडू जर आपण पाहिले तर दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ झालाय. गोलंदाज चला घाई करा, प्रत्येक चेंडूवर टाइम स्पेंड करू नका. पंच टाइमचं ऑन करतात त्या ठिकाणी. प्लेइंग फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळला गेला आणि त्याचा फायदा मिळाला. यावेळेला ब्रिजेशला चेंडू सीमारेषा पार, चौकार. आमचा उर्विले
7 रन्स यावेळेला आपण पाहतोय. धावांची गती जर आपण पाहिली तर यावेळेला आपण पाहतोय 7 धावा या फलकावर आपण पाहू शकतात. चेंडू जर आपण पाहिले तर फेकून झालेत आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ झालाय. 7 धावा 25 धावांचं लक्ष्य यावेळेला पार करताना यावेळेला ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न होता मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला गेलाय. चेंडू मात्र इंटू द गॅप मध्ये निघून जातोय. 4 धावां करता ऍज अ स्विफ्ट ऍज अन एरो. बाणासारखा वेगवान चेंडू निघून जातोय. 4 धावां करता KPL चौकार. और बिगित बिगित जाऊ भेटेगा मला और खेळ हा खेळू आपल्या समाजाचा पूर्वी समाजाचा झेंडा जाऊलाय रे. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 11 धावा 11 रन्स. 3 चेंडूचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झाला आहे आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 14. यावेळेला पहिला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. पंच वाईटचा इशारा करतायत. त्या ठिकाणी 1+1 अशा 2 धावा मिळतात आणि बिरवाडी टायगर संघ जाऊन पोहोचतोय फलकावर 13 या धावसंख्येवर. विजयासाठी 12 धावांचं लक्ष्य आहे. चेंडू आहेत तुमच्याकडे 21 आणि 21 चेंडूमध्ये 12 धावा हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. 21 balls remaining and 12 runs required to win. पाहायचा हा आकडा लकी कोणासाठी असेल कारण आज 12 डिसेंबरचा दिवस आणि 2021 आपण पाहतोय. एक थोडंसं कुठेतरी कॉम्बिनेशन आपण पाहू शकतात. यावेळेला ऑन साईडला फ्लिकचा फटका. हा चेंडू निरंजन करत पुढे सरसावतायत. क्षेत्ररक्षण करतायत. तत्पूर्वी मात्र बॉडी लँग्वेज जी हवी आहे ती मात्र यावेळेला पॉझिटिव्ह पाहायला मिळत नाहीये. आणि तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 15 धावा 15 रन्स ऑन द बोर्ड लागला होता. चेंडू जर आपण पाहिले तर फेकून झाले ते 4 चेंडूचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झालाय. धावसंख्या फलकावर 15. जे प्रेक्षक वर्ग या स्पर्धेला वळाले ज्यांनी मात्र यावेळेला अजितचा हा मात्र देखणा फटका पाहायला मिळतोय. आउट ऑफ द पार्क टक्कन आवाज आला. याचाच अर्थ आपण पाहतोय सरळ 6 धावां करता जबरदस्त क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळाला आणि धावसंख्या 21 रन्स 21 धावा. जे प्रेक्षक या ठिकाणी क्रिकेटचा सामना रंगलाय रे. फटाके जे आपण पाहतोय या ठिकाणी थोड्याच वेळात फटाक्यांची आतषबाजी या ठिकाणी पाहायला मिळेल. रेडी राहायचंय आपण. स्वयंसेवक रुपेश गरत ऑन साईडला कलात्मक फटका पाहायला मिळतोय. ऑन साईडला खेळला गेलाय. डिफेंड विकेटचा क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. तत्पूर्वी दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि ब्रिजेश गरत या वेळेला मात्र पोहोचतील का पाहायचं आहे. आणि फेकेपर्यंत 2 धावा. धावसंख्या जाऊन पोहोचते 23. आता मात्र 2 धावांचं अवघं लक्ष या ठिकाणी पाहायला मिळतं. अक्षय गरत यांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावर यायचं आहे. अक्षय गरत. सर्व प्रेक्षक वर्गांना विनंती करेन की आपण जरूर घरी चाललेत परंतु घरी जाता जाता मात्र एकच सूचना करेन की बाईक सावकाश चालवा. गाड्या मात्र सावकाश हाका हीच फक्त विनंती करेन कारण घरी आपले कोणीतरी वाट पाहत आहेत त्याकरता मी विनंती करेन. तर आता मात्र फक्त विजयासाठी 2 धावा अवघ्या आपल्याला पाहायला मिळतात. या 3 दिवसांचा टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम अवघ्या शेवटच्या क्षणाला यावेळेला क्षणार्धात समाप्त होताना पाहायला मिळेल आणि बालेक किल्ला कोण लढवेल जवळजवळ निश्चित स्थान झालंय ते मात्र बिरवाडी टायगर संघाकडे. सर्वांचं लक्ष वेधित झालंय. चहूबाजूने कॅमेरामॅन यावेळेला मात्र बंटी कुंभार कॅमेऱ्यात बंदिस्त करताना आणि रिव्हर्स स्विचच्या माध्यमातून जबरदस्त लीड केलं. कॅप्टनशिप कशी असावी टायगर संघ यावेळेला मात्र बालेकिल्ला लढवतोय. या स्पर्धेवर प्रीमियर लीग 2021 ला मात्र एक विजेता मिळाला तो मात्र बिरवाडी टायगर. मोठ्या दिलाचा दिलवाला साऱ्या गावात बोलवाला. मोठ्या दिलाचा दिलवाला साऱ्या गावात बोलवाला. या बिरवाडी गावाला तसे साधा रखवाला. एक सूत्र डबल सूत्र एक सूत्र डबल सूत्र एक सूत्र डबल सूत्र त्याचा गाडीचा हाय नंबर.
अल्पेश दादा हा एक नंबर तो गाजतय पालघर जिल्ह्यावर अल्पेश दादा हा एक नंबर तो गाजतय बिरवाडी गावावर तुझी समाजात याला मान देखील भरलो आपलं जमान तुझी समाजात याला मान देखील भरली आपलं जमान माझा आनंद बंगला हाय पालघर जिल्ह्याची शान अनिल सरे दिलीप पाटील अनिल सरे दिलीप पाटील हे अनिल सरे दिलीप पाटील यांचं जीवलग हाय मैत्र अल्पेश दादा हा एक नंबर तो गाजतय पालघर जिल्ह्यावर अल्पेश दादा हा एक नंबर तो गाजतय बिरवाडी गावावर एक दादा आपला अल्पेश दादा एक दादा आपला अल्पेश दादा जीव लावी तो सर्वांवर अल्पेश दादा हा एक नंबर तो गाजतय पालघर जिल्ह्यावर अल्पेश दादा हा एक